न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विविध संघटनांचे बुधवार दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंद मोहिमेला साकोली बंद 100% यशस्वी होण्यासाठी विविध संघटनांनी शहरात मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला। जुने पंचायत समिती गांधी चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। बिरसा फायटरचे सुरेश पंधरे, ऑल इंडिया पीपल फेडरेशनचे केशव भलावी, बी.डी. खांडवाये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी. रंगारी, भारतीय बौद्ध महासभेचे साकोली अध्यक्ष विलास मेश्राम, समता सैनिक दलाचे साकोली कमांडर कैलास गेडाम, बहुजन समाज पार्टीचे मनोज कोटांगले, बिट्टू गजभिये, तालुका स्मारक समितीचे दीपक साखरे, अशोक रंगारी, मूल निवासी संघटनेचे शब्बीर पठाण, BRSPचे सिलवंत मेश्राम, काँग्रेसचे दिलीप मासुरकर, बामसेफचे कागदराव रंगारी, कार्तिक मेश्राम, माजी सभापती रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते चुन्नीलाल वासनिक, जगदीश रंगारी, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जगन उईके इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मोर्चा काढून सभा संपन्न झाली। मोर्चाचे नेतृत्व कैलास गेडाम, डी.जी. रंगारी, विलास मेश्राम, मनोज कोटांगले, अशोक रंगारी, दीपक साखरे यांनी केले। याप्रसंगी सुरेशकुमार पंधरे, केशव भलावी, जगन उईके, मनोज कोटांगले, डी.जी. रंगारी, प्रदीप मासुरकर, कैलास गेडाम, विलास मेश्राम, अशोक रंगारी आणि इतर मान्यवरांनी सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो कसा घटनाबाह्य आहे आणि आरक्षणाची का गरज आहे याविषयी आपल्या भाषणातून पटवून दिले। सर्व शाळा, महाविद्यालय, व्यापारी संघटनांनी समर्थन दिले, पाठिंबा दिला आणि सर्व व्यापारी संघटनेचे आभार मानण्यात आले। तालुका स्मारक समिती येथून प्रगती कॉलनी चौक ते जुनी पंचायत समितीपर्यंत रॅली काढण्यात आली। त्यात रॅलीचे रूपांतर सभेत झाले। कार्यक्रमाचे संचालन भावेश कोटांगले यांनी केले तर आभार सुप्रीम कोर्टाचा कायदा रद्द करा। सुप्रीम कोर्टाचा कायदा रद्द करा।